श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत्यूच्या पूर्वी मनुष्याला हे 7 संकेत मिळतात। आज या प्राचीन कथेच्या माध्यमातून जाणूया की गाय, गिधाड, पोपट आणि वाघ इत्यादी प्राण्यांनी एका ब्राह्मणाला मृत्यूचे कोणते संकेत सांगितले आणि या संकेतांना जाणल्यानंतर मनुष्याने काय करायला हवं याचेही उत्तर या कथेत दिलेलं आहे। ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे, म्हणून प्रत्येक मनुष्याने ही कथा पूर्णपणे ऐकायला हवी। या कथेत तुम्हाला अनेक जीवनोपयोगी ज्ञानाच्या गोष्टी कळतील, त्या तुमच्या जीवनाला सुखमय बनवू शकतील। चला तर मग सुरू करूया। फार पूर्वीची गोष्ट आहे। मध्य देशातील एका सुंदर नगरीत हरी नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो आपल्या भक्ती, विद्वता आणि नेक स्वभावामुळे संपूर्ण गावात प्रसिद्ध होता। हरिदास भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि नित्य नियमाने त्यांची पूजा करत असे। त्याच्या घरात धन, धान्य आणि सुखसमृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती। त्याचे कुटुंब प्रेम आणि उत्साहाने परिपूर्ण होते। पण या सगळ्या गोष्टी असूनही हरीच्या मनात एक असं भय दडलेलं होतं ज्याने त्याच्या सुखी जीवनाला अंधारमय बनवलं होतं। तो नेहमी मृत्यूच्या विचारात गढून गेलेला असे। रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा हरी एकटा बसून हा विचार करून बेचैन व्हायचा की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचे काय होईल, त्याची संपत्ती, त्याचे प्रियजन आणि त्याचे हे शरीर हे सगळे एक दिवस समाप्त होऊन जाईल। त्याचा हा भय दिवसेंदिवस वाढत गेला। त्याला झोप येईना, अन्नाची चव त्याला फिकी वाटू लागली आणि त्याचे मन कशातच लागेना। जीवनाची शांती आणि आनंद पूर्णपणे संपून गेलं होतं। अखेरीस एक दिवस हरीने या भयापासून मुक्ती मिळवण्याचा निर्णय घेतला। त्याने विचार केला, मला मृत्यूचे रहस्य जाणून घ्यायला हवे। जर मला हे समजले की मृत्यूच्या आधी कोणते संकेत मिळतात तर कदाचित मी या भयापासून मुक्त होऊ शकेन। याच विचाराने हरीने आपले कुटुंब आणि आपली संपत्ती मागे सोडली आणि तो गावोगावी भटकू लागला। तो जिथे कुठेही जायचा तिथल्या साधू संतांना भेटायचा आणि त्या साधू संतांना तो हाच प्रश्न विचारायचा की हे महात्मा, मृत्यूच्या आधी मनुष्याला कोणते कोणते संकेत मिळतात, पण कुठूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही। भटकता भटकता एक दिवस तो एका घनदाट आणि भयानक जंगलात पोहोचला। या जंगलाच्या चारही बाजूंनी केवळ उंच उंच झाडे, झुडपे आणि पक्ष्यांचे विचित्र आवाज ऐकू येत होते। चालता चालता त्याला एका ठिकाणी एक आश्रम दिसला। हा साधारण आश्रम नव्हता। आश्रमाच्या बाहेर एक दिव्य शांती पसरली होती। आतून वेदांचे पाठ आणि शंखाचा ध्वनी ऐकू येत होता। त्या आश्रमात जे साधू राहत होते ते खूप तेजस्वी आणि शांत दिसत होते। त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यत्वाची चमक होती आणि असे वाटत होते जणू ते साक्षात देवच आहेत। हरीने आश्रमात प्रवेश केला आणि साधूंना प्रणाम करत म्हटले, हे साधू महात्मा, मी एक समस्या घेऊन आलो आहे, कृपया माझी मदत करा। साधूने शांतपणे उत्तर दिले, हे ब्राह्मण, सांगा तुमची समस्या काय आहे? तुम्ही इतके चिंतित आणि थकलेले का दिसत आहात? हरीने हात जोडत म्हणायला सुरुवात केली, हे साधू महाराज, मी मृत्यूच्या भयाने अत्यंत त्रस्त झालो आहे। या भयामुळे मला ना झोप येते ना जेवण चांगले लागते। मी दिवस रात्र केवळ मृत्यूच्या विचारातच असतो। साधूने गंभीर स्वरात विचारले, मृत्यूचं भय का? काय तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की मृत्यू कधी आणि कसा येईल? हरीने उत्तर दिले, होय महाराज, मला हे जाणून घ्यायचं आहे की मनुष्याला मृत्यूच्या आधी कोणते कोणते संकेत मिळतात। मला हे समजून घ्यायचे जेणेकरून मी या भयापासून मुक्त होऊ शकेन। साधूने हरीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि मग म्हटले, हे ब्राह्मण,
मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी तुला या जंगलात खोलवर जावं लागेल। या जंगलात जे काही पशु, पक्षी किंवा कोणतेही विचित्र वस्तू मिळेल त्यांना मृत्यूविषयी विचार। हे सर्व तुला मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगतील, पण लक्षात ठेव, ते तुला पहिल्यांदा एक कोडं विचारतील। जर तू त्या कोड्याचं योग्य उत्तर दिलंस तर ते तुला मृत्यूचा संकेत सांगतील। हरीने साधूंचं बोलणं ऐकलं, त्यांना प्रणाम केला आणि म्हटलं, ठीक आहे साधू महाराज, जर याने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तर मी नक्कीच या वनात जाईन। साधूने त्याला आशीर्वाद देत म्हटले, जा आणि लक्षात ठेव की ही यात्रा तुझ्यासाठी केवळ मृत्यूची नाही तर जीवनाचीही उकल करेल। मग हरी साधूंच्या निर्देशानुसार जंगलात गेला। ते जंगल खूप भयानक होते। मोठे मोठे वृक्ष ज्यांच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या। चोहोबाजूंनी हिरवळ आणि त्यामध्ये भयान शांतता होती। जंगली जनावरांचे आवाज वातावरणाला अधिकच भीतीदायक बनवत होते। हरी त्या भयानक जंगलात हळूहळू पुढे चालला होता। चोहोबाजूंनी उंच उंच झाडांचे सघन वेढे होते। चालता चालता त्याची नजर एका विशालकाय झाडावर पडली। हे काही साधे झाड नव्हते, त्याच्या फांद्या एखाद्या राजाच्या मुकुटासारख्या पसरलेल्या होत्या आणि खोड इतके जाड होते की त्याला 4 लोक मिळूनही वेढू शकत नव्हते। झाडाच्या चोहोबाजूंनी एक रहस्यमय आभा होती आणि असे वाटत होते जणू ते झाड त्याला पाहत होते। जसा हरी त्या झाडाजवळ पोहोचला तसा त्या झाडाचा खोल आणि मंद आवाज घुमला, हे ब्राह्मण, तू कोण आहेस आणि या भयानक वनात का आला आहेस? तुला इथे कोणी पाठवलं आहे? सगळे खरे खरे सांग। हरीने दोन्ही हात जोडले आणि विनम्रतेने म्हटले, हे महावृक्ष, मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे। मला हे जाणून घ्यायचं आहे की मृत्यूच्या आधी कोणते कोणते संकेत मिळतात। काय आपण माझी मदत करू शकता का? मग त्या झाडाने हळूहळू आपले खरे रूप धारण केले। त्या महावृक्षाच्या विशालकाय मुख प्रकट झाले। त्याचे मुख मनुष्यासारखे दिसत होते। त्या वृक्षाचे ते अद्भुत रूप पाहून हरी भयभीत होऊन त्या वृक्षाकडे टक लावून पाहू लागला। तेव्हा त्या झाडाने आपला आवाज अधिक गंभीर करत म्हटले, हे ब्राह्मण, मी तुझी मदत करू शकतो, पण पहिल्यांदा तुला माझ्या कोड्याचं उत्तर द्यावं लागेल। जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूच्या पूर्वी मिळणारा संकेत सांगेन। हरीने आत्मविश्वासाने म्हटले, हे वृक्ष, विचारा, तुमचे जे काही कोडे असेल त्याचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। झाडाने थोडा वेळ शांतता पाळली आणि मग पाहिलं, कोडं विचारलं, हे ब्राह्मण, कोण आहे तो जो पंख नसताना उडतो, पाय नसताना चालतो आणि जीभ नसताना बोलतो? हरिदासने काही वेळ खोल विचार केला। त्याने चोहोकडे पाहिले आणि त्याचे लक्ष त्यावेळी वाहत असलेल्या थंड हवेकडे गेले। ही क्षणानंतर त्याने हसून उत्तर दिले, हे महावृक्ष, ही तर हवा आहे। झाड अचानक हसले, त्याचे हसणे जंगलात घुमले। त्याने म्हटले, तू योग्य उत्तर दिलेस। हे ब्राह्मण, आता ऐक, मृत्यूचा पहिला संकेत हा आहे, जेव्हा व्यक्तीच्या शरीराची ऊर्जा क्षीण होऊ लागते आणि त्याला नेहमी थकवा जाणवतो, तेव्हा समजून घे की मृत्यू जवळ आला आहे। हा संकेत तुला आत्मिक आणि शारीरिक रूपात सावध करण्यासाठी आहे। हरीने झाडाला प्रणाम केला आणि म्हटले, हे महावृक्ष, मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे। आपण माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले आणि मला मृत्यूच्या पहिल्या संकेताविषयी सांगितलं। मी हे लक्षात ठेवेन। झाडाने शांत स्वरात म्हटले, जा, पुढे चाल, तुला आणखीही संकेत मिळतील, पण लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू एक चक्र आहे, हे समजून घेणेच तुझे उद्दिष्ट आहे। हरीने झाडाचे आभार मानले आणि तो पुढील प्रवासाला निघाला। त्याच्या मनात अधिक उत्सुकता होती की तो येणाऱ्या संकेतांना जाणेल आणि समजून घेईल।
हरी जंगलातील बोलणाऱ्या झाडाकडून पहिला संकेत जाणून घेतल्यानंतर आणखी पुढे निघाला. रस्ता अधिकच भयावह आणि आव्हानात्मक झाला होता. झाडांच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या होत्या आणि झुडपांमधून विचित्र आवाज येत होता. चालता चालता अचानक त्याची नजर एका विशाल गिधाडावर पडली, जे एका सुकलेल्या झाडाच्या फांदीवर बसले होते. गिधाडाचा आकार साधारण पक्षापेक्षा खूप मोठा होता. त्याचे डोळे चमकत होते, जणू ते सगळे काही पाहू शकत होते. त्याची चोच आणि पंख इतके तेजस्वी होते की एका क्षणासाठी हरीला भयाचा अनुभव आला. पण त्याने हिम्मत धरून गिधाडाला प्रणाम केला. जसा हरी त्याच्याजवळ पोहोचला तसं गिधाडाने खोल आणि तीक्ष्ण आवाजाने विचारलं, हे मनुष्य, तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलात काय करत आहेस? हरीने हात जोडत विनम्रतेने म्हटले, हे गिधाड, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूच्या पूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. कृपया माझी मदत करा. गिधाडाने आपले पंख पसरवत म्हटले, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूच्या पूर्वी मिळणारा एक महत्त्वाचा संकेत सांगेन. हरीने म्हटले, विचारा हे महाज्ञानी गिधाडा. तुमचा जो काही प्रश्न असेल त्याचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. गिधाडाने आपली तीक्ष्ण दृष्टी हरीवर रोखत विचारले, हे मनुष्य, ती कोणती गोष्ट आहे जी जन्माला आल्याबरोबर प्रत्येक क्षणाला घटत राहते पण कधीही समाप्त होत नाही? हरीने थोडा वेळ विचार केला. त्याने आपल्या प्रवासाचा, वेळेचा आणि जीवनाच्या चक्राबद्दल विचार केला. काही क्षणानंतर त्याने उत्तर दिले, हे गिधाड महाराज, याचे उत्तर वेळ आहे. वेळ प्रत्येक क्षणाला कमी होते, पण तो अनंत आहे आणि कधीही समाप्त होत नाही. गिधाडाने आपले तीक्ष्ण आवाजात हसून म्हटले, बरोबर उत्तर दिलंस. हे ब्राह्मण, आता ऐक. मृत्यूचा दुसरा संकेत हा आहे. जेव्हा व्यक्तीच्या इंद्रियांची, जसे की ऐकण्याची आणि पाहण्याची शक्ती कमजोर होऊ लागते, तेव्हा समजून घे की मृत्यू जवळ आला आहे. हरीने लक्षपूर्वक गिधाडाचे बोलणे ऐकले आणि गिधाडाला प्रणाम करत म्हटले, हे महाज्ञानी गिधाड, मी तुमच्या ज्ञानाचा आभारी आहे. आपण मला मृत्यूच्या दुसऱ्या संकेताविषयी सांगितलं, जे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गिधाडाने आपले पंख फडफडवत म्हटले, हे मनुष्य, लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू यांच्यातील संतुलन समजून घेण्यासाठी या संकेताचे ज्ञान आवश्यक आहे. आता पुढे जा, तुझी यात्रा अजून पूर्ण झालेली नाही. हरीने गिधाडाचे आभार मानले आणि आपल्या मार्गावर चालला. च्या मनात आता अधिक जिज्ञासा होती की येणारं संकेत कोणतं रहस्य उलगडेल. जंगलातील यात्रा त्याला प्रत्येक क्षणाला मृत्यूच्या सत्याच्या अधिक जवळ आणत होती. जंगलाचा मार्ग आता पूर्वीपेक्षाही कठीण झाला होता. झुडपांमध्ये विचित्र सळसळ होत होती आणि वातावरणात खोल नीरवता होती. चालता चालता हरीची नजर एका गाढवावर पडली. गाढव एका झाडाच्या सावलीत उभे होते आणि त्याच्या डोळ्यात एक खोल शांतता दिसत होती. जरी गाढव शांत दिसत होते तरी जसे त्याने हरीला पाहिले ते बोलले, हे ब्राह्मण, तू इथे का आला आहेस आणि या जंगलात काय शोधत आहेस? हरीने हात जोडत गाढवाला प्रणाम केला आणि म्हटले, हे शांतचित्त गाढव, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूच्या पूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घ्यायचं आहे. काय आपण माझी मदत कराल का? गाढवाने आपले डोळे मिटून उघडत म्हटले,
म्हणाले, मी तुझी मदत करू शकतो, पण तुला पहिल्यांदा माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा तिसरा संकेत सांगेन. हरीने म्हटले, विचारा हे ज्ञानी गाढवा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. गाढवाने गंभीर स्वरात विचारलं, हे ब्राह्मण, हे काय आहे जे जितके रिकामे असते तितके जड वाटते? हरीने काही क्षण खोलवर विचार केला. त्याने आपल्या जीवनातील आणि अनुभवांबद्दल विचार केला. मग त्याने हसून उत्तर दिले, ही तर चिंता आहे. चिंता जितकी अधिक असते तितकाच भार जाणवतो, भलेही ते प्रत्यक्षात काही नसली तरीही. गाढव आपले डोके हलवत बोलले, बरोबर उत्तर. आता ऐक, मृत्यूचा तिसरा संकेत हा आहे. जेव्हा व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, तेव्हा हा संकेत आहे की मृत्यू हळूहळू जवळ येत आहे. हा शरीराच्या क्षयाचा प्रारंभ आहे, जो अंतिमत मृत्यूकडे घेऊन जातो. हरीने गाढवाला प्रणाम करत म्हटले, हे ज्ञानी गाढवा, मी तुमच्या ज्ञानाचा हृदयापासून आभारी आहे. आपण मला मृत्यूच्या तिसऱ्या संकेताविषयी सांगितलं, जे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. गाढवाने शांत स्वरात म्हटले, जा हे ब्राह्मण, तुझी यात्रा अजून संपलेली नाही. या संकेताचे ज्ञान तुला जीवन आणि मृत्यूच्या सत्याला समजून घेण्यात मदत करेल. हरीने गाढवाचे आभार मानले आणि तो पुढे निघाला. तो आता पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक आणि चिंतनशील होता. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या सत्याच्या आणि जीवनाच्या उद्देशाच्या अधिक जवळ आणत होता. तो जंगलाच्या खोलवरच्या भागात प्रवेश करत होता. चोहोकडचे वातावरण अधिकच भयावह होत चाललेले. विशालकाय झाडांच्या मधोमध अंधाराने आपले डेरे जमावले होते. पक्षी आणि जंगली जनावरांचे आवाज वातावरणाला रहस्यमय आणि भीतीदायक बनवत होते. काही अंतर चालल्यानंतर अचानक हरीची नजर एका विशाल वाघावर पडली. वाघ एका खडकाजवळ उभा होता आणि त्याचे डोळे जणू हरीच्या आत्म्याला भेदत होते. वाघाच्या डरकाळीने जंगलातील नीरवता भंग केली. हरीचे हृदय जोरजोरात धडकू लागले, पण त्याने स्वतःला धीर देत वाघाला प्रणाम केला. वाघाने गुरगुरत विचारले, हे मनुष्य, तू इथे काय करत आहेस आणि या जंगलात का भटकत आहेस? हरीने घाबरत घाबरत म्हटले, हे जंगलाच्या राजा, मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. ला मृत्यूच्या पूर्वी मिळणाऱ्या संकेताची माहिती हवी आहे. कृपया माझी मदत करा. वाघाने आपले विशाल पंजे जमिनीवर आपटत म्हटले, मी तुला मृत्यूचा एक संकेत सांगू शकतो, पण पहिल्यांदा तुला माझ्या कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू उत्तर बरोबर दिलेस तर मी तुला मृत्यूचा चौथा संकेत सांगेन. हरिदासने मान खाली घालून म्हटले, विचारा हे महाबली वाघ, मी पूर्ण प्रयत्न करेन. वाघाने आपल्या खोल आवाजात विचारलं, हे ब्राह्मण, ते काय आहे जे दिसायला रिकामे आहे पण आत सगळे काही सामावून घेते? हरीने काही क्षण विचार केला. त्याला आपल्या प्रवासाचा अनुभव आणि मृत्यूच्या संकेतांचे ज्ञान आठवले, पण त्याने आत्मविश्वासाने म्हटले, हे तर आकाश आहे. आकाशाला आपण रिकामं आणि शून्य म्हणून पाहतो, पण ते आपल्या आत संपूर्ण सृष्टी, हवा, ढग, सूर्य, चंद्र आणि तारे सामावून घेते. वाघाने आपली डरकाळी थांबवली आणि एका हळू हसण्याने म्हटलं, तू बरोबर उत्तर दिलं आहेस. हे ब्राह्मण, आता तू ऐक. मृत्यूचा चौथा संकेत हा आहे शरीराची त्वचा पिवळी आणि काळी पडणे आणि चेहऱ्यावरील तेज कमी होणे. हे मृत्यू जवळ येण्याचे एक महत्त्वाचे चिन्ह आहे. हा संकेत हे दर्शवतो की शरीराची जीवन ऊर्जा क्षीण होत आहे आणि आत्मा हळूहळू शरीरातून निरोप घेण्याची तयारी करत आहे. हरीने वाघाला प्रणाम करत म्हटले, हे महाबली, मी तुमच्या ज्ञानाचा आभारी आहे. आपण मला मृत्यूचा चौथा संकेत सांगितला, जो माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. वाघाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याला पाहिले आणि म्हटले, लक्षात ठेव, मृत्यू केवळ अंत नाही तर एक नवी सुरुवात आहे. आता पुढे जा, तुला अजून शिकायचं आहे. हरीने वाघाचे आभार मानले आणि तो आपल्या प्रवासाला पुढे निघाला. जंगल आता अधिक खोलवर गेले होते आणि त्याची जिज्ञासा मृत्यूच्या संकेतांबद्दल अधिक वाढली होती.
त्याची यात्रा त्याला प्रत्येक पावलावर मृत्यूच्या सत्याच्या अधिक जवळ आणत होती आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक रहस्यमय आणि शांत झाला होता. मोठ्या वृक्षांच्या मधून जाणारी एक पायवाट त्याला आणखी आत घेऊन जात होती. जंगलाच्या या भागात वातावरण काहीसं वेगळं होतं, नाही भीतीदायक आणि नाही सामान्य, पण असं वाटत होतं की जणू हे स्थान एखाद्या दिव्यत्वाने परिपूर्ण आहे. काही दूर चालल्यावर हरीची नजर एका विशाल गायीवर पडली. गायीचे रूप अलौकिक होते. तिचे शरीर सोनेरी तेजाने चमकत होते आणि तिच्या डोळ्यातून खोल करुणा ओंजळत होती. ती अगदी शांत उभी होती, जणू आपल्या आजूबाजूचे प्रत्येक रहस्य जाणत होती. गायीचे हे दिव्य रूप पाहून हरीला एक वेगळ्या शांतीचा अनुभव आला. त्याने त्वरित गायीला प्रणाम केला आणि विनम्रतेने म्हणाला, हे गौमाता, मी मृत्यूच्या रहस्याला समजून घेण्यासाठी भटकत आहे. मला या जंगलात अनेक संकेत प्राप्त झालेत, पण आता मला तुमची मदत हवी आहे. काय तुम्ही मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या कोणत्याही संकेतांबद्दल सांगू शकता? गायीने आपल्या शांत आणि करुणामय स्वरात म्हटलं, हे ब्राह्मण, मी तुझी मदत अवश्य करेन, पण प्रथम माझ्या एका कोड्याचं तुला उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूच्या 5वा संकेत सांगेल. हरिदासने त्वरित म्हटलं, विचारा हे गौमाता, मी पूर्ण प्रयत्न करेन. आईने आपले मोठे डोळे मिचकावत विचारलं, ते कोणतं अमृत आहे जे न पिता जीवनाला टिकवून ठेवते आणि न पाहताही प्रत्येक प्राण्यासाठी आवश्यक आहे? हरीने थोडा वेळ विचार केला. त्याने आपल्या जीवनाबद्दल आणि निसर्गाबद्दल विचार केला. त्याला उत्तर लवकरच स्पष्ट झाले. तो म्हणाला, हे तर प्राणवायू आहे. प्राणवायूशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही. हा जीवनाचा आधार आहे. गायीने प्रसन्न होऊन मान हलवली आणि म्हणाली, बरोबर उत्तर. हे ब्राह्मण, तुझी बुद्धी आणि एकाग्रता प्रशंसनीय आहे. आता ऐक, मृत्यूचा 5वा संकेत हा आहे की जेव्हा व्यक्तीचे शरीर भोजनाबद्दल उदासीन होते आणि त्याला खाण्याची चव कळत नाही, तेव्हा समजा की मृत्यूची वेळ जवळ आली आहे. हा संकेत शरीर आणि आत्मा यांच्या पृथक करण्याचा प्रारंभ आहे. हरीने लक्षपूर्वक गायीचे वचन ऐकले आणि तिला प्रणाम करत म्हटले, हे गौमाता, मी तुमच्या या दिव्य ज्ञानासाठी तुमचा आभारी आहे. मला तुमच्या मृत्यूचा आणखीन एक महत्त्वपूर्ण संकेताची जाणीव आली आहे. हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. गायीने ममता भरल्या हास्याने म्हटलं, जा हे ब्राह्मण, तुझी यात्रा अजून संपलेली नाही. पुढे जा आणि मृत्यूच्या सत्याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. लक्षात ठेव, ज्ञान आणि समाजानेच जीवन आणि मृत्यूच्या चक्राला स्वीकारणे शक्य आहे. दासने गायीला धन्यवाद दिला आणि आपल्या यात्रेला पुढे निघाला. त्याच्या मनात आता अधिक उत्सुकता होती. प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान दडलेल्या खोल रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता. त्या वेळ चालल्यावर हरीची नजर एका सुंदर पोपटावर पडली, जो एका उंच झाडाच्या फांदीवर बसलेला होता. त्याच्या डोळ्यात चमक आणि चालढालीमध्ये अद्भुत आत्मविश्वास होता. असे वाटत होते की तो केवळ एक पक्षी नाही, तर एखाद्या विशेष ज्ञानाचा स्रोत आहे. जसा हरीने त्याला पाहिले तसा पोपट म्हणाला, हे ब्राह्मण, तू कोण आहेस आणि या जंगलात का भटकत आहेस? हरीने हात जोडून पोपटाला प्रणाम केला आणि म्हणालं, हे ज्ञानी पोपटा, मी मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी या जंगलात भटकत आहे. मला आत्तापर्यंत अनेक संकेत प्राप्त झाले आहेत आणि आता मी तुमच्या मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या कोणत्याही संकेतांबद्दल सांग. पोपटाने आपली मान इकडे तिकडे फिरवत म्हटलं,
म्हटले, मी तुझी मदत करू शकेन, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावे लागेल. जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 6वा संकेत सांगेन. हरीने उत्सुकतेने म्हटलं, विचारा. हे पोपटा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पोपटाने तीव्र स्वरात विचारलं, हे ब्राह्मण, ती कोणती वस्तू आहे जी नेहमी दुसऱ्याची नक्कल करते पण स्वतः कधीही मौलिक नसते? हरीने काही क्षण विचार केला. त्याने झाडांच्या खाली पसरलेल्या सावलीकडे लक्ष दिलं आणि हसून उत्तर दिले, ही छाया आहे. छाया नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते पण तिची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते. पोपटाने हसून म्हटलं, बरोबर उत्तर. हे ब्राह्मण, मी तुझ्या बुद्धी आणि ज्ञानाची प्रशंसा करतो. आता ऐक. मृत्यूचा 6वा संकेत हा आहे की जेव्हा व्यक्तीची स्वप्ने भीतीदायक आणि विचित्र होऊ लागतात आणि त्याला गाढ आणि शांत झोप येत नाही, तेव्हा समजा की मृत्यू जवळ आला आहे. स्वप्ने आत्म्याच्या चेतनेचे संकेत असतात आणि त्यांचे विचलित होणे मृत्यूच्या आगमनाचे सूचक आहे. हरीने पोपटाला प्रणाम करत म्हटले, हे ज्ञानी पोपटा, तुमच्या या ज्ञानासाठी मी तुमचा हृदयापासून आभारी आहे. तुम्ही मला आणखीन एका महत्त्वाच्या संकेताची जाणीव करून दिली आहे. पोपट आपले पंख फडफडवत म्हणाला, लक्षात ठेव, मृत्यू हा जीवनाचा अंत नाही तर आत्म्याच्या प्रवासाचा आणखी एक टप्पा आहे. आता तू पुढे जा, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. हरिदासने पोपटाचे आभार मानले आणि आपली यात्रा सुरू ठेवली. त्याच्या मनात आता आणखीन जिज्ञासा निर्माण झाली होती की प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता आणि त्याला आत्मा आणि जीवनाच्या सत्याचा आणखीन जवळ आणत होते. जंगल आता आणखीन शांत आणि रहस्यमय झालं होतं. पक्ष्यांचा आवाज कमी झाला होता पण हवेत एक वेगळीच गंभीरता होती. रस्त्यावर चालता चालता त्याला एक असं ठिकाण दिसलं जिथे सूर्यप्रकाशाचे छोटे छोटे तुकडे झाडांच्या फांद्यातून खाली पडत होते. याच शांत आणि सुंदर वातावरणात त्याची नजर एका तेजस्वी हरणावर पडली. हरणाचे स्वरूप असे होते जणू त्याला जंगलातील सर्व रहस्य माहीत होते. त्याचे डोळे चमकत होते आणि त्याच्या चालीत एक अपार आत्मविश्वास झलकत होता. ते अत्यंत सुंदर आणि शांत दिसत होते, जणू ते या जंगलाचे रक्षक होते. हरीने हरणाला प्रणाम केला आणि म्हणालं, हे वनमृग, मी एक सामान्य ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी इथे आलो आहे. मला आत्तापर्यंत अनेक संकेत मिळाले आहेत आणि आत्ता मी तुमच्या मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगा. हरणाने गंभीर स्वरात म्हटले, हे ब्राह्मण, मी तुमची मदत करू शकेन पण तुम्हाला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तुम्ही योग्य उत्तर दिले तर मी तुम्हाला मृत्यूचा 7वा आणि अंतिम संकेत सांगेन. हरीने आत्मविश्वासाने म्हटले, विचारा. हे वनमृग, मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. हरणाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी हरीकडे पाहिलं आणि विचारले, ती कोणती गोष्ट आहे जी कोणत्याही अडथळ्याशिवाय चालत राहते पण ज्याचा अंत प्रत्येकासाठी निश्चित आहे? हरिदासने खोलवर विचार केला. त्याला आपल्या जीवनाची यात्रा आणि आत्तापर्यंत मिळालेले संकेत आठवले. त्याने काही क्षण विचार केला आणि मग आत्मविश्वासाने उत्तर दिले, हे जीवन आहे. जीवन नेहमी चालत राहते पण अंत प्रत्येकासाठी निश्चित आहे. हरणाने प्रसन्न होऊन म्हटले, बरोबर उत्तर दिले. हे ब्राह्मण, आता ऐका. मृत्यूचा 7वा आणि अंतिम संकेत हा आहे की जेव्हा व्यक्तीचे श्वास असामान्य होतात त्याला खूप थकवा जाणवतो. व्यक्तीची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती कमी होते. कानात गुंजारव किंवा विचित्र आवाज ऐकू येतात. त्याची दृष्टीही क्षीण होते आणि त्याला आपल्या आजूबाजूला उभे असलेले लोकही दिसत नाही. तर हा मृत्यूचा संकेत आहे. हा अंतिम संकेत आहे जो सांगतो की जीवनाचा अंत जवळ आला आहे.
हरीने लक्षपूर्वक हरणाचे बोलणे ऐकले आणि त्याला प्रणाम करून म्हटले, हे ज्ञानी वनमृग, मी तुमच्या ज्ञानाचा हृदयापासून आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या अंतिम संकेतांबद्दल सांगितलं, हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. हरणाने शांत स्वरात म्हटले, लक्षात ठेवा, मृत्यू केवळ एक अंत नाही तर आत्म्याच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय आहे. आता तुम्ही तुमची यात्रा पूर्ण केली आहे. परत जा आणि या ज्ञानाचा उपयोग आपले जीवन समजून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी करा. हरीने हरणाचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करत आपली यात्रा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. 7ही संकेत जाणल्यानंतर हरिदासने साधू वचस्पतींच्या आश्रमाकडे प्रस्थान केले. तो थकला होता, पण त्याची आत्मा ज्ञान आणि सत्याच्या प्रकाशाने भरून गेली होती. जंगलातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकेत त्याला जीवनाच्या खोल रहस्यांच्या जवळ घेऊन गेला होता. जेव्हा तो साधू वचस्पतींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने त्यांना आदराने प्रणाम केला आणि आपल्या संपूर्ण यात्रेबद्दल सांगितलं. त्याने जंगलातील प्रत्येक प्राण्याचं निरीक्षण कसे केले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या 7 संकेतांचे महत्त्व कसे जाणले हेही सांगितले. हरी म्हणाला, हे गुरुदेव, मी आपल्या आज्ञेचे पालन केले आणि जंगलातील प्रत्येक संकेताला समजून घेतले. मी प्रत्येक प्राण्याकडून शिकलो आणि त्यांनी दिलेल्या 7 संकेतांना जाणले. कृपया मला या संकेतांचं गूढ अर्थ समजावून सांगा. साधू वचस्पतींनी हरिदासकडे शांत आणि गंभीर दृष्टीने पाहिलं. ते म्हणाले, हे ब्राह्मण, तुमची ही यात्रा केवळ मृत्यूला समजून घेण्यासाठी नव्हती, तर जीवनाला जाणण्यासाठी होती. जे संकेत तुम्हाला मिळाले ते या सत्याला प्रकट करतात की जीवन नश्वर आहे. साधू म्हणाले, हे ब्राह्मण, या संकेतांना जाणण्याचा उद्देश तुम्हाला हे समजून सांगणे होते की मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. मृत्यू एक अनिवार्य सत्य आहे. जो व्यक्ती धर्म, सत्य आणि भक्तीचे पालन करतो तो केवळ मृत्यूला सहजतेने स्वीकारतोच नव्हे, तर मृत्यूनंतर आत्म्याला शांती आणि मोक्षही प्राप्त करतो. मृत्यूची भीती केवळ त्याला वाटते ज्याने आपले जीवन व्यर्थ घालवले आहे. चांगले जीवन जगणारा व्यक्ती मृत्यूला भीत नाही, तर एका नवीन प्रारंभाच्या रूपात पाहतो. हरीने साधूंच्या चरणावर डोके ठेवले आणि म्हटले, हे गुरुदेव, आपण माझ्या आत्म्याला या ज्ञानाच्या अंधारातून मुक्त केले. आता मी मृत्यूला केवळ स्वीकारतोच नाही, तर त्याला जीवनाच्या चक्राचा आवश्यक भाग मानतो. मी धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो. साधूने त्याला आशीर्वाद देत म्हटले, जा हे ब्राह्मण, आता तुमचे जीवन शांती आणि समाधानाने भरलेले असेल. आपले हे ज्ञान इतरांनाही सांगा, जेणेकरून तेही मृत्यूच्या भयापासून मुक्त होऊ शकतील. हरी साधू वचस्पतींना प्रणाम करून आश्रमातून निघाला. तो आता पूर्णपणे बदलला होता. मृत्यूची भीती जी त्याला दररोज सतावत होती ती आता संपली होती. तो जाणत होता की मृत्यू केवळ एक टप्पा आहे आणि धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालून त्याला सहजतेने स्वीकारता येतो. आता तो आपल्या कुटुंबासोबत आणि समाजासोबत शांती आणि समाधानाने जीवन व्यतीत करू लागला. त्याच्या जीवनात आता केवळ अध्यात्माचा प्रकाश नव्हता, तर तो इतरांनाही धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करू लागला. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. जीवनाला धर्म, सत्य आणि भक्तीने जगायला हवे. हाच वास्तविकता मोक्षाचा मार्ग आहे. मृत्यू केवळ अंत नाही, तर आत्म्याचा अनंत यात्रेचा एक नवीन अध्याय आहे. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे धन्यवाद, तुमचा किमती वेळ काढून ही कथा ऐकल्याबद्दल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.